साठविला हरी जिहे हृदय मंदिरी त्याची सरली रधार झाला सफल व्यापार हरी आला हता मग कैची भय चिंता त्याची सरली रधार झाला सफल व्यापार तुका म्हणे हरी काही उरोने दिवरी त्याची सरली रधार झाला सफल व्यापार पांडुरंगा करू प्रथम नमन स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण त्याची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्तीदार सुपान देवा मस्तक माझा पायावरी साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्याची सरली एरधार झाला सफल व्यापार श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून ज्यांनी जन्माला येणं सफल केलेलं आहे अशा संत महात्म्यांचं वर्णन करतात विठ्ठल मानव देह ज्यांना प्राप्त झालेला आहे मिळालेला आहे भाग्यवान आहे ते मानव देह मिळाला म्हणून भाग्यवान आहेत पण सगळ्यांचंच जन्माला येणं सार्थ आहे सफल आहे यशस्वी आहे असं मात्र ना जन्माला आलेल्या पैकी काहींचा जन्म निष्फल आहे काहींचं तर दिवाळच निघालेलं आहे आणि काहींचा जन्म सफल आहे काहींचा जन्म सफल आहे काहींचा जन्म निष्फल आहे आणि काहींचे 12 वाजलेले जन्म सफल कोणाचा आहे
निष्फल कोणाचं आहे आणि दिवाळं कोणाचं निघालेलं आहे. या अभंगात ज्यांचा जन्म सफल आहे त्यांचं वर्णन केलेलं आहे आणि तो सफल कशामुळे आहे तेही सांगितलेलं आहे. आता ते ज्यांनी केलं नाही त्याचा निष्फळ आहे आणि त्याच्या विरुद्ध ज्यांनी केलंय त्याचे 12 वाजले. त्याचे सरळ सरळ अशा प्रकारचा त्याच्यातून अर्थ निघतो. करूया आपण चिंतन. कशाकरता चिंतन करायचं आहे? आपल्यालाही मानव देह मिळालेला आहे ना. आपणही या परीक्षेमध्ये बसलेलो आहे. तेव्हा आपण पास होणार आहे का? पास व्हायचं असेल तर कोणता अभ्यास करावा लागेल? नापास होणार आहे का? तो अभ्यास नाही केला तर नापास तर नक्कीच आहे ना. नाही, नापास होण्याकरता काही करावं लागतं काय? असं काही नाही. न करणं हेच नापासाचं अशा प्रकारचं लक्षण आहे. त्याच्यामुळं लई फट्टे ओढलेले असले आणि पांढऱ्या टोप्या घालून इथं आळंदीला आलेले असले म्हणजे जन्म सुफल होतो असं नाही आहे. साधू संतांनी जे सांगितलेलं आहे करायचं, साधू संतांनी जे सांगितलेलं आहे करायचं ते करत असेल तर जन्म काय आहे? सुफल आहे. अन्यथा रोज जरी कीर्तन करत आमच्यासारखे बोंबलत फिरत असले तरी जन्म सफल आहे असं मी तरी नाही म्हणणार. कारण मी संतांचे ग्रंथ पाहतोय ना. संतांचा ग्रंथ पाहणारा कोणीच नाही म्हणणार, कारण तसं प्रमाण नाही ना. विठ्ठल विठ्ठल ज्यांचा जन्म सफल आहे त्यांना संत म्हटलं जातं. आणि म्हणून केवळ कीर्तन केली म्हणजे कोणी संत नाही होत असं तुकाराम महाराज म्हणतात. तुकोबाराय असं म्हणतात. नवती ते संत करिता कीर्तन नवती नवती ते संत करिता कीर्तन सांगता पुराण नवती संत सांगता पुराण नवती तुकाराम महाराजांचा अभंग आहे बरं का हा. तुम्ही म्हणा माझ्यावर नका आरोप करू. तुकोबाराय म्हणतात. नवती ते संत करिता कीर्तन कीर्तन करिता ते संत संतांनी कीर्तन केली. कीर्तन हे संत होण्याचं साधन आहे. कीर्तन हे संत होण्याचं साधन आहे. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कीर्तन हे संत होण्याचं साधन आहे. संतांनी भक्ती ज्ञानाचा प्रचार करण्याकरता कीर्तन केली. नाचू कीर्तनाचे रंगील ज्ञान म्हणून कीर्तन करणारा संत आहे असं नाही. तरीही कीर्तन करणारा संत आहे असं नाही. तरीही कीर्तन करणारा जर भगवत प्राप्ती करता कीर्तन करत असेल तर मग त्याच्याकरता ते साधन आहे. संत होऊन कीर्तन करत असेल तर भक्ती ज्ञानाच्या प्रचाराचं ते साधन आहे. अन्य दुसऱ्या कोणत्याही कारणाकरता जर आम्ही कीर्तन करत असलो तर संतच लाल दिवा दाखवतात. महाराज संत लाल दिवा दाखवतात. संत लाल दिवा दाखवतात. कथा करोनिया द्रव्य देती
नाही, घेते नंतर आहे. हा, तुम्हाला ते प्रमाण लय लय आवडतं ऐकणार, मला माहिती आहे. पण हरामखोरावं पहिल्यांदा देते, त्याच्यामुळं सप्ते करणारे पहिल्यांदा जाणार तिथं. बस कीर्तनकार गेल्यावर तिथं नको का सप्ता करायला, हे नसल्यावर तिथं कोण सप्ता करील. सत्य करणाऱ्याला तरी भगवत प्राप्ती करता कुठं सत्य करायचे असतात, स्वतःची प्रसिद्धी व्हावी, नाव व्हावं. बुवाचं पाकिट भरलं की बायको वर्णन करत नाही, एवढा बुवा वर्णन करतो, कारण ही व्याख्याच राहते, कोणाचं बी वर्णन करते म्हणून. भक्तांनी महाराज आपली वाणी पतिव्रता ठेवावी, देवाला अर्पण केलेली असते भक्तांनी आपली वाणी. तुका म्हणे वाचा वाहिली अनंत अनंत, त्यामुळं अनेकाची स्तुती. हेही तुकाराम महाराजांचंच प्रमाण आहे बरं का बुवा. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. ह भप करता, कीर्तन करणारा करता, भजन करणारा करता, हा अभंग आहे की त्यांनी इतराची स्तुती ब्रह्महत्या मानावी. मग तो पंक्तीही देत असला तरी त्या हरामखोरांनी स्वतःच्या उद्धाराकरता पंगत द्यावी, पत्रिकेत नाव यावं आणि बुवानी आपलं नाव घ्यावं म्हणून नाही पंगत द्यावी. बुवानी देवावर विश्वास ठेवावा, तो नाही तर त्याचा बाप दुसरा उभा राहतो की नाही हे बघा. देवा करता केला जाणारा परमार्थ साधना, त्याच्यातून देवच बाजूला झालाय महाराज. परमार्थाची साधनाच मुळात देवा करताय ना. संसाराकरता तर संसार आहेच आहे, देवा करताय हे, आणि त्याच्यातूनच हळूहळू हळूहळू सगळ्यांनीच, म्हणजे त्याला एकच कारणीभूत आहे असं नाही, पण आज परिस्थिती अशी आहे की सगळ्यांनीच, काकड्यावाल्यालाही देव नाही लागत, आता काकडावाल्याला त्याला बी नाव लागत, त्यालाही पुढचं लागत. तो म्हणतो 1 दिवस येतोय, 2 तासात एवढे घेऊन जातो ना, आम्ही 7 दिवस इथं घासितोय, मग आम्हाला काय. काय परिस्थिती झाली परमार्थाची महाराज. हसण्याकरता नाही सांगत मी, हसण्याकरता नाही सांगत, पदरात काय पडणार आहे. आम्हाला जर देवच हवा नसेल, देवच आमचं साध्य नसेल, देवच आमच्या पुढं नसेल, देवाकरता आम्ही चालत नसू, तर तुम्ही कीर्तन करता, सत्य करता की अजून काय करता, काय फरक नाही पडणार. संसारात एखादा दोष केला तर दोष करणारा फक्त अधोगतीला जातो. महाराज परमार्थात सगळेच्या सगळे विठ्ठल त्याची सरली
एरझार झाला सफल व्यापार, त्याचा व्यापार सफल झाला. व्यापार म्हणजेच जन्माला येणं आणि जन्मामध्ये कर्म करणं. व्यापार शब्दाचा अर्थ क्रिया, साधना. थोडक्यात साधना. व्यापार म्हणजे फक्त दुसऱ्याकडून आणायचं आणि दुसऱ्याला विकायचं यालाच व्यापार म्हणतात असं नाही. तो व्यवहारातला रूढ अर्थ आहे. व्यापार शब्दाचा योगिक अर्थ असा आहे की कुठल्याही क्रियेला, साधनेला काय म्हटलं जातं? व्यापार. व्यापार धंदा नाही का? तुकोबाराय म्हणतात दिनरजनी हाची गोविंदाचे पोवाडे, गोविंदाची पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाची पोवाडे. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. रात्रंदिवस अशा प्रकारचा आम्ही धंदा करतो. म्हणजे पैशा करता केलं जातं त्यालाच धंदा म्हणतात असं नाही. कुठलंही एखादं साध्य समोर ठेवून जे केलं जातं, जो व्यापार केला जातो, जे कर्म केलं जातं, कायिक असेल, वाचिक असेल वा मानसिक असेल, त्यालाच धंदा व्यापार अशा प्रकारचं म्हणतात. तर मानवदेह त्याचा सफल आहे. त्याचा मानवदेह सफल आहे. कोणाचा सफल आहे? तर ज्यांनी जन्म मृत्यू संपवले. एका मरणेची सरे. तुका म्हणे एका मरणेची सरे. उत्तमची एकदा मरे. पुन्हा मरणाचा संबंधच नाही. पुन्हा कावर मरणार नाही? जन्मालाच येणार नाही. जन्माला आला तर मरावं लागतं. जन्मालाच आम्ही. तेव्हा जन्म संपवणं हे मानवदेहाच्या सफलतेचं गमक आहे. मानवदेह तेव्हा सफल होतो ज्या वेळेला आपण जन्म संपवतो. जन्म संपला की मरण आपोआपच काय होऊन जातं? संपवलं जातं. त्यालाच उद्धार होणं म्हणतात, त्यालाच भवसागर तरणं म्हणतात, त्यालाच भवरोग जाणं म्हणतात, त्यालाच कल्याण होणं म्हणतात, त्यालाच चांगलं होणं म्हणतात, त्यालाच मुक्त होणं अशा प्रकारचं म्हणतो. भगवत प्राप्ती होणं म्हणतात. तेव्हा अशा प्रकारची येरझार संपण्याकरता काय करावं लागतं? काय केल्यानंतर येरझार संपते? ज्याने येरझार संपवली त्याने काय केलं? तुकोबाराय सांगतात. तुकोबाराय सांगू शकतील महाराज, दुसरा कोण सांगणार? ज्याने येरझारी वाढवल्या. आम्हाला मानव देह मिळालेला आहे. आम्ही मानव देहात अशी कर्म करतो की ज्याच्यामुळं करोडो येरझार वाढतात. ज्ञानोबाराय लिहितात तयाची सारिखे असंभाव्य पापपिके जन्म कोटी दुःखे भोगी जीव. करोडो जन्म पुढचे. म्हणून महाराज भगवंताला हृदयात साठवण्याचा प्रयत्न न करणारा मनुष्य त्याच्यापेक्षा गाढवं, कुत्रे, कोले, मांजर काही पटीने श्रेष्ठ आहेत. काही पटीने नाही तरीही न पशु नाही तरीही न पशु नाही तरी न पशु नाही तरी न पशु मनुष्यपण तानी
आयुष्यामध्ये पूर्वीचं कर्म संपवतात, भोगून संपवतात. कुत्रा असेल, गाढव असेल, डुक्कर असेल, कुणीही असेल, तो त्याच्या आयुष्यामध्ये प्रारब्ध काय करतो? भोगून संपवतो, नवीन नाही तयार करत. पशुच्या व्यापाराने पाप पुण्य नाही तयार होत. म्हणून आपल्याकडे म्हण आहे, गाढवानी हे शेत खाल्लं, बुवानी जर खाल्लं तर मग कसं काय नाही, गाढवानी खाल्ल्यावर पाप पुण्य नाही. हा, बुवानी जर एखादा टाळ उपटला त्याला न विचारता तर त्याला पाप लागेल ना. पाप पुण्य हे माणसाच्या कृतीपासून होते, पशुआदिकाच्या नाही. त्याच्यामुळं त्याचं क्रियामान तयार होत नाही, आहे ते कमी होतं. आणि हा हरामखोर एका आयुष्यामध्ये पुढं करोडो जन्म घ्यावे लागतील ते फेडण्याकरता. एवढा जर कर्म करत असेल तर त्याच्यापेक्षा नक्की पशु श्रेष्ठ आहे. त्याच्यामुळं देव चित्तात साठवण्याचा जर आपण प्रयत्न करत नसू तर आपलं जन्माला येणं हे निष्फळ आहे. शाप आहे, शाप, दुसऱ्याला नाही, स्वतःला स्वतःला स्वतःला. शत्रू आहे आपण आपले जीवनामध्ये जर भगवंताला हृदयात साठवण्याचा प्रयत्न करत नसलो तर. विठ्ठल झालो शत्रू आपणच आपले शत्रू आहे आणि आपणच आपले मित्र आहोत. महाराज बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्. देवाला हृदयामध्ये साठवण्याचा जर प्रयत्न करत असलो आपण तर आपले मित्र आहेत. आणि ते प्रयत्न होत नसतील, करत नसतील, आपण आपलं लक्षच त्याच्याकडे नसेल तर आपणच आपले शत्रू आहे. शत्रू आपापणे घात कर, शत्रू झालो दावे. संतांची अपेक्षा आहे की मानवाने स्वतःचं मित्र व्हावं, आपल्या उद्धाराचा प्रयत्न करावा. आपुले आपण करा सोडवण संसार बंधन तोडा. पण मग काय केल्यानंतर देव सोडवण होते, उद्धार होतो? ज्याने स्वतःचा उद्धार करून घेतलेला आहे त्यांनी काय केलं तुकोबाराय सांगतात. साठविला हरी जिही हृदय मंदिरी, जिही हृदय मंदिरी हरी साठविला. ज्याने आपल्या हृदयाचं मंदिर बनवलं आणि त्या मंदिरामध्ये देवाला साठवलं. हृदय मंदिरी हरी साठविला, हृदय मंदिरी हरी साठविला. मंदिरी शब्द आलेला आहे आणि सेवा ही मंदिरामध्ये चालू आहे. महाराज आमचे परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी ज्येष्ठ गुरुबंधू गोविंद बाबांनी हे मंदिर अशा प्रकारचं उभं केलेलं आहे. हे उभं करण्याकरता काय लागतं हे करणाराला कळतं. विठ्ठल विठ्ठल आम्ही ज्या वेळेला
वेळेला पहिल्या वर्षाला बसलो त्यावेळेला बाबा सुटलेले होते. तेव्हापासून मी पाहिलेलं आहे. आता गाड्या आहेत त्याल्याकडं. त्यावेळेला परिस्थितीच अशी विचित्र होती महाराज. ती पिशवी खांद्याला असायची, त्याच्यामध्ये काही पुस्तकं वगैरे विकायची आणि एसटीने प्रवास करायचे, सारखं फिरायचं. मंदिर बांधायचं खूप श्रम केले खूप. आणि आपल्याला एवढी मोठी अशा प्रकारची ही वास्तू चिंतना करता, कारण आतलं मंदिर करायचं असेल तर त्याच्याकरता बाहेरचं मंदिर लागतं. थिएटरमध्ये बसून तर आपण नाही हे चिंतन कीर्तन करू शकत, त्याच्याकरता हे मंदिर लागतं. आणि हे सगळे उपकार गोविंद बाबांचे, त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत आहेत. विठाल तर ज्यांनी देव अंतःकरणामध्ये साठविला, अंतःकरणात देव साठतो का? तो अंतःकरणातच साठतो. त्याला साठवायचं असेल तर ती जागा कोणती आहे? अंतःकरणच आहे. संपुष्ट हे हृदय पेटी करो निपोटी साठविला राहे हृदय संपुटी साठविला राहे हृदय संपुटी बाहेर घाकुटी मोती उभा साठविला राहे हृदय संपुटी साठविला हृदय संपुटी साठविला हृदय संपुटी साठविला साठविला हृदय संपुटी साठविला हृदय संपुटी साठविला हृदय संपुटी साठविला साठविला राहील. दुसरीकडे साठवायचा प्रयत्न केला तर तो राहत नाही असं म्हणतात. आपल्याला काही अनुभव नाही, पण त्या वाघिणीचं जर दूध साठवायचं असेल तर त्याला भांड सोन्याचं लागतं असं म्हणतात. तुम्ही प्रयोग करून पाहा, नाही तर आम्ही बदलून टाकू दुसरं काय. कारण त्या दुधामध्ये एवढी ताकद असते की दुसऱ्या भांड्यात जर घेतलं तर त्या भांड्याचा छेद करून ते खाली जातं. देवाला अंतःकरणातच साठवायचं असतं. म्हणून देवाच्या दर्शनाला निघणाऱ्याने सुद्धा आहे ना अंतःकरण मोकळं करून निघावं. हे लचंड घेऊन नाही निघावले, मग ते देव नाही साठवला जाणार ना. देव साठवायचं तर ते मोकळं पाहिजे. तेव्हा साठविला हरी जी ज्या भाग्यवंतानी हरी हृदय मंदिरी साठवला. देवाला हृदय बांधी खाना केला हृदय बांधी खाना केला हृदय बांधी खाना केला
सांगतात, हृदय बंदीखाना केला, अंतःकरणाचा तुरुंग बनवला आणि त्याच्यात याला साठवलं. नुसतं असं थोडी साठ होतं मला, चौकडून चांगलं त्याला आवळावं लागतं, चांगलं धरावं लागतं. कारण सगळ्या चोरात अट्टल चोर आहे हा. चोरच म्हटलेलं आहे त्याला धरीला. पंढरीचा चोर त्या गवळणी सांगतात, हा आजचा चोर आहे असं नाही, ऐसा पुराण प्रसिद्ध चोर. त्याला चोर काय म्हटलं? सापडत नाही म्हणून चोर. लाक्षणिक अर्थाने सापडत नाही, तो धरता येत नाही. महाराज किती काही महिन्याच्या वाऱ्या करणारे माणसं आहेत. 10 तास लागो, 12 तास लागो, नाही तर 24 तास लागो, देवाचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाही. त्यांना तरी सापडलाय का विचारा? सापडतच नाही महाराज. लयच विचित्र आहे, कसा कोणीकडून निष्ठून जातो काही कळतच नाही. एवढ्या लांबून बिचारे उभे राहतात आणि त्यांना दर्शन करून बाहेर थोडं प्रसन्न वाटतं. प्रसन्न वाटतं म्हणजे ती दर्शनाची प्रसन्नता नसते, काम झाल्याची प्रसन्नता असते. नाही तर त्याच्याही पेक्षा आता घरी जाण्याचा परवाना मिळाला त्याची प्रसन्नता राहते. त्यांना विचार दर्शन झालं, हो झालं. कपडे कोणत्या रंगाचे होते देवाच्या अंगावर? देवाच्या तिथं दर्शनाला कोण कोण आलं त्यांचे थोबाड तेव्हा समोर येतात. कपडे कोणते ते पण लक्षात राहत नाही महाराज. का तो साठवला जात नाही, साठवला जात नाही. त्याला हृदयात साठवणं गरजेचं आहे. कारण हृदयातलं दुःख घालवायचं आहे. हृदयातलं दुःख घालवण्याकरता मंदिरातला देव नाही कामाला येत. हृदयातलं दुःख घालवण्याकरता हृदयात अशा प्रकारचा देव न्यावा लागतो, तो साठवावा लागतो हृदयामध्ये. तेव्हा ज्यांनी हृदयामध्ये देवाला साठवलेलं आहे, देवाला म्हणजे का म्हटले, जरा थोडी आम्हाला एक शंका येते. आणि ती शंका शास्त्राच्या दृष्टीने. ती कोणती शंका आहे? देवाचं वर्णन करत असताना गीतेमध्ये भगवंतानी अनेक ठिकाणी देव सगळ्यांच्या हृदयात राहतो असं म्हटलेलं आहे. संतांनीही त्याची री ओढलेली आहे. सर्व घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक. प्रकाश सहस्रदर्शी, सूर्य प्रकाश सहस्रदर्शी, सूर्य प्रकाश हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे. घटी राम, घटी म्हणजे हृदय, घटी म्हणजे अंतःकरणी. तेव्हा सर्वाच्या अंतःकरणामध्ये राम आहे. सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी, बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. भगवान सांगतात सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशे तिष्ठति. ईश्वर सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. आता तो सगळ्यांच्या हृदयात आहे, मग पुन्हा साठवायचं काय कारण आहे? आणि ज्याच्या हृदयात देव आहे त्याची जर येर जर संपते तर मग आमची सगळ्याचीच संपणार आहे. मग तू जन्माला कस काय आला? विठ्ठल विठ्ठल तो हृदयामध्ये आहे हे तर आहेच ना. तर याचं उत्तर असं आहे,
नाही का, साठवलेला नाही, तो साठलेला आहे. साठवणं वेगळं आणि साठणं वेगळं. जमिनीमध्ये पाणी असतंच की, ते साठवलेलं नाही, ते साठलेलं आहे. सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये हृदयामध्ये देव आहे याच्यात संशय असण्याचं काही कारणच अशा प्रकारचं. सगळ्यांच्या आत आहे तो. पण इथं तुकोबाराय म्हणतात पण तो साठवलेला नाही. इथं साठविला हरी म्हटलेलं आहे. साठविला हरी. मग तो कसा साठवला? नाही का, आत्मत्वाने साठवला. संतुष्ट सततम योगी, या श्लोकावर योगी या पदाचं चिंतन करत असताना ज्ञानोबाराय म्हणतात, जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी जयाच्या हृदय भुवनी विराजती. आपल्याही आत आहे तो, नाही असं नाही. आसन एकच आहे पण एकाचं थोबाड इकडे आणि एकाचं थोबाड तिकडे. आपल्या आहे आसनावर पण ते 36चा अंक आहे. 36चा. कारण आपलं थोबाड बाहेर असतं. कारण बाहेर जाण्याचे दरवाजे इंद्रिय आहेत आणि ते इंद्रियाची कवड बाहेरचं दिसतं, आतलं नाही दिसत. परांच खाणी वेत्रोत स्वयंभू तस्मात पराम पश्यती नांतरात्मन. श्रुतीमध्ये म्हटलेलं आहे. श्रुतीमध्ये म्हटलेलं आहे. दुसऱ्याच्या काय वाजलं रे, ए काय बोलतो रे, काय बोलतो. बाहेरचा आवाज ऐकतो आपण, आत आवाज नाही. अरे शरीर म्हणजे फॅक्टरी, कारखाना आहे, कारखाना. कच्चा माल टाकायचं फक्त आपल्याला माहिती आहे. त्या कच्च्या मालाचं आत प्रक्रिया करणारे यंत्र नाही मध्ये. नाही का, आपण तर भाकरी खातो, वारकरी माणसं तरी भाकरी खातात. शरीर भाकरीवर नाही चालत, शरीर रक्तावर चालत राहतं. आणि त्या भाकरीचं रक्त होणारं मशीन आत आहे, आत. एवढे टमटम करणारे शहाणे हे वैज्ञानिक, या हरामखोरांना अजून नाही ते मशीन तयार करता आलेलं. जे जगाच्या आरंभी तयार करून शरीरात, प्रत्येक शरीरात बसवलेलं आहे. आहाराचं रक्त बनवणारं मशीन अजून नाही. अजून एखाद्याला रक्त लागत असेल तर ते दुसऱ्या कोणाच्या तरी शरीरातलं काढून मग त्याला द्यावं लागतं. म्हणून रक्तदान शिबिर आयोजित केली जातात. कारण रक्ताचं मशीन निघणार नाही असं नाही मी म्हणत, निघूही शकतं, निघेलही. अजून एक मशीन महाराज निघालेलं नाही. ते कोणचं? दूध बनवायचं. हे हरामखोर डुप्लिकेट दूध तयार करतात. ते दूध नसतंच महाराज, ते विष असतं, विष. आणि पारतंत्र्याच्या काळात नव्हतं हे, स्वातंत्र्याच्या काळात झालेलं आहे. आणि त्याला काही कोणी अपवाद आहे असं नाही. शेतकरी बी लय सज्जन आहे असं मानायचं काही कारण नाही. आता उगा शेतकऱ्याच्या नावावर सगळंच मोडलं जातं, पण असं काही नाही आहे. त्याचा परिणाम जो पिनार आहे, बरं पाकिस्तानातले पिणारे, यमलोकातले पिणारे, आपल्याच देशातले, सारे भारतीय माझे बांधव आहे. लाज वाटते या हरामखोराला. आणि त्याला विष पाजतोय दुधाच्या नावाखाली. चाऱ्याचं दूध बनवणारं मशीन नाही निघालं. असं इकडून चारा घातला का तिकडून बदा 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 दूध पडतं. काय दूध आहे? देशी गाईचं असं पवित्र आणि गोड चांगलं तापवलेलं. महाराज आमच्याकडे तर त्या गिरजातीच्या गाई आहेत, त्याला साखर नाही टाकावी लागत.
साखर त्याला टाकावी लागते ज्याला पाणी टाकलेलं असतं. या सगळ्या मशीनी आता येतात. खाल्लं त्याचं पाचन करणं, त्याचे विभाग करणं, ज्याची शरीराला आवश्यकता नाही त्याला बाहेर फेकण्याचं मशीन सगळं ऑटोमॅटिक आहे. पुन्हा हे असं काही फावडं घेऊन जावं लागतं का तिथं? काहीच नाही ना. त्याचा आवाज नाही येत, त्याचा आवाज नाही येत, आवाज नाही येत. मग कशाहून आहे? कानात बोटं घालून बघा. जर कानात गच्च दोन्हीकडून बोटं घातली तर मग काय येतो? घोंग आवाज येतो का नाही? आणि समजा नाही आला तर वळकटी बांधा. जनावरांचा अभंग जाऊ द्या. तर हे आपलं थोबाड बाहेर आहे, बाहेरचा शब्द ऐकू येतो, बाहेरचं रूप दिसतं, बाहेरचा रस अशा प्रकारचा चाकला जातो. सगळ्या बाह्य विषयाचं ज्ञान होणं बाहेर आहे. आणि त्याचा आता आहे, त्याच्यामुळं असला तरी तो आत्मत्वानी नाही. साठविला या शब्दाचा अर्थ आत्मत्वानी, ज्याने हरी आत साठवलेला आहे. म्हणून जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी. ज्ञानोबारे म्हणतात, मी ज्या वेळेला पांडुरंगाच्या दर्शनाला गेलो, बाप रखुमा देवीवरू हृदयीचा जाणोनी अनुभव सौरसू केला. दृष्टीचा डोळा पाहो गेली तव भीतरी पालटू झाला. कानडाओ विठ्ठलू कर्नाटकू. अशा प्रकारे आत्मत्वानी ज्यांनी देवाला हृदयामध्ये साठवलेलं आहे त्याची एरझार संपते. विठ्ठल विठ्ठल. कसा साठवला? साठवण्याकरता त्यांनी काय काय केलं? बरं, त्याला जर आत साठवायचं असेल, त्याला जर आत साठवायचं असेल तर पहिली गोष्ट करावी लागते, आतले बाहेर काढावे लागतात. त्याला आत साठवायचं असेल तर आतले बाहेर काढावे लागतात. आणि बाहेरचे त्याच्याशिवाय दुसरे कोणी आत घालू नाही लागत. त्यालाच आत घालायचं, दुसऱ्याला मध्ये घुसू द्यायचं नाही. आणि जे घुसून बसलेले आहेत त्यांना हळूहळू हळू इतके सहजासहजी निघतात का? अरे हा, तुमच्या कानामागं लावून झालं सर सर बुडा हे कीर्तन ऐकलं लागलं टरटर कर. हळ आत काही सामान्य बसलेले ओले मृत्तिकेचे मंदिर, आत 6 जण उंदीर, कुंपा करिता ती पोकर, तुम्ही नका करू अंगीकार गा. याचा तुम्ही नका करू अंगीकार गा. वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. क्षेपक आहे प्रमाण, पण या ठिकाणी अगदी व्यवस्थित अशा प्रकारचं. आत कोण आहे? 6 जण उंदीर. मुख्य 6 आहे. 6चं आहे असं नाही, पण मुख्य नाही का? अवघत महाराष्ट्राचं तापमान दाखवायचं असलं म्हणजे ते आळंदीन, डुडुळगावन, केळगावन असे ते थोडेच दाखवते. मुख्य मुंबई, पुणे,
औरंगाबाद, संभाजीनगर, अजून हां नागपूर, असे मुख्य मुख्य शहराचे दाखवले जातात. तसे हे मुख्य 6 आहेत. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, हे 6 जण आहेत. आणि अरे बाप बाप बाप, एवढे ताकदवाने महाराज जगाला त्यांनी जिंकलेलं आहे. काय वर्णन केले नाथ महाराजांनी त्या याच्यामध्ये. येडका मदन तो केवळ पंचानन, कोणाकोणाची नावच दिलेले आहेत. धडक मारिली, धडक मारिली नारदा, केला रावणाचा छेदा. पुढे धड मारिली गदा, घेतला प्राण, घेतला प्राण. येडका मदन तो केवळ पंचानन, येडका मदन तो केवळ पंचानन. धडक मारिली नारदा, नारदाला एकदा त्यांनी धडक मारली होती. रावण, काय ताकद होती महाराज. रावण बाप बाप बाप, खरंच ज्याला संसार करायचा त्याने रोज रावणाची पूजा करायला पाहिजे. काय काय नव्हतं त्याच्याकडं, सांगा ना. काय नव्हतं त्याच्याकडं. संपत्ती, संतती, स्त्रिया, विद्वान, चांगला गायक होता महाराज रावण. म्हणजे गायनाने त्यांनी शंकराला प्रसन्न करून घेतलेलं होतं. म्हणजे एवढा अशा प्रकार सगळ्या कला, विद्वत्ता, सगळं काय होतं रावण. पण मग अहंकारी झाला आणि मग यांनी धडक मारली. अरे अरे अरे, असा युद्धामध्ये पडला बिचारा. चेंदा झाला. शंकर, धडक मारिली शंकरा. भगवान शंकराची सुद्धा फजिती केली होती या कामाने. नंतर जाळलं त्यांनी, पण जाळलं तरी सोडलं नाही त्यांना. तर अशा प्रकारचे हे सगळ्याचे हात आहेत. ते आता मोठ्याची नावं घेतली जातात, कारण ते पुन्हा काय आपल्याला बोलायला येत नाही. आले तर आपलाच फायदा आहे. यावं शंकराने विचारायला काय हरकत नाही आपलं. विठाला विठाला बाकीचे तर ते चाललं की नुसते हवेनच मालगाडीत जातात त्याच्या मागे. त्यांच्याकरता काय, तेव्हा हे आतले काढावे लागतात. ते एकदम नाही निघत, पण त्याच्याकरता तयारी करावी लागते. बाहेरचे नाही येऊ द्यायचे. आत पाप असतं, पाप घालवावं लागतं. पाप वासना अशा प्रकारच्या घालवाव्या लागतात. शुद्ध करावं लागतं. देव अंतःकरणात यावा असं वाटत असेल, आणायचं असेल तर तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, नाही का. यवनी गोपाळ भगवंतानी भारद्वाज मुनींना विचारलं होतं की मुनी महाराज, मला 14 वर्ष वनात राहायचं आहे. मी कुठं राहावं? मला राहायला अशी चांगली जागा कोणती आहे? ऋषींनी सांगितलं, काम क्रोध मद मानन मोहा, काम क्रोध मद मानन मोहा, लोभन क्षोभन रागन द्रोहा, जिनके मन में कपट दंभ नहीं माया, तिनके मन में बसहो रघुराया. ह्या गोष्टी ज्याच्या अंतःकरणात नाहीत, हृदयात नाहीत, त्यांच्या हृदयात तुम्ही वसा. म्हणजे देव राहाव साठवायचा असेल तर या सगळ्याबरोबर संघर्ष करून यांना अशक्त करून बाहेर काढावं लागतं. झुंजार ते एक विष्णुदास जगी रात्रंदिवसामा युद्धाचा प्रसंग. पण अशा प्रकारचं दिव्य ज्यांनी केलेलं आहे आणि देव साठवला महाराज, देव साठवला, देव साठवला, नाही का. तुकोबारीने कालेच्या आपण काला वाटत असताना जो अभंग म्हणतो, काय पहिलं त्याचं?
कंठी धरिला कृष्णमणी कंठी धरिला कृष्णमणी गाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश. आणि तुम्हीच कस काय धरला तर तो काय म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे अशा प्रकारचं शौर्य दाखवून प्रयत्न करून प्रयत्नाने होत नाही असं काहीच नाही पण अभ्यास करावाच लागतो महाराज. ज्यांनी आपल्या अंतःकरणामध्ये देवाला साठविला नामाच्या माध्यमातून रूपाच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून ध्यानाच्या माध्यमातून भगवंताला आत साठवलेलं आहे आणि भगवंताच्या कृपेनं आत्मत्वाने त्याचं दर्शन अशा प्रकारचं केलेलं आहे. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. त्याची सरली येरझार त्याची येरझार संपत्ती. देवाला आत्मत्वाने ज्या वेळेला साठवलं जातं त्यावेळेला येरझार संपत्ती नाही, त्यावेळेला येरझार संपत्ती. महाराज बाकीचं काहीही जगातलं कमवलं मिळवलं तरी येरझार नाही संपत हो. मी तेच आताच उदाहरण रावणाजवळ काय नव्हतं 14 चौकड्याचं ज्याला काय होतं आयुष्य 80,000 त्याच्या स्वतःच्या बायका त्यांची पोरं त्यांची लग्न झालेली त्यांच्या बायका. महाराज तो लोकसभेला उभा राहिला असताना त्याला दुसऱ्याकडे कुठं जायची गरजच नव्हती. घरच्याच मतावर तो काय झाला असता निवडून आला असता. सगळं होतं. पोरंही तशीच होती. देवांतक नरांतक अतिकाय त्रिशरा इंद्रजीत मुख्य पुत्र हरी इंद्रा. आणि येरझार नाही संपली. येरझार संपली नाही. त्याचा जन्म निष्फल आहे. कोण आहे तो? पंतप्रधान आहे, मुख्यमंत्री आहे, कोण कारखानदार आहे, कीर्तनकार आहे, काही संबंध नाही. येरझार संपवण्याचा आम्ही प्रयत्न केला तर आमचा व्यापार काय आहे सफल आहे, अन्यथा निष्फल आहे. अशा प्रकारे आत्मत्वाने ज्या वेळेला हरी आपल्या हातात येतो त्यावेळेला हर्याला हाता मग कैची भय चिंता राहत नाही आणि भीती अशा प्रकारचं राहत नाही. का? हा हरी आत दुसरं काहीच शिल्लक राहू देत नाही. तुका म्हणे हारी 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 त्याची चरणी रजार त्याची चरणी रजार सफळ व्यापार दादा सफळ व्यापार
व्यापार व्यापार हरी हरी सफल व्यापार व्यापार झाला झाला हरि जय जय विठोबार घुमाई 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 उबार घुमाई उबार घुमाई उबार घुमाई उबार घुमाई उबार घुमाई ज्ञानेश्वर महाराज की जय उठो नका बसा खाली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊद्वारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊद्वारा ज्ञानराज माऊद्वारा ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊद्वारा ज्ञानेश्वर माऊली उठू नका कृपया उठू नका, खाली बसा. 1 मिनटं खाली बसा. भावाने वेळेच्या अगोदर सोडलेलं कीर्तन अगदी शिस्तीमध्ये चालू असल्या कारणानं सप्तमधील आज नियोजित कीर्तन रूपी सेवा गुरुवारे बाबानंतर आम्ही